मी हे घर घेतलीये. मुंबईने मला खूप छान गोष्ट शिकवली की कधीच थांबायचं नाही, लढत राहायचं, पुढे जात राहायचं. हे बघ, सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रबरोबर लोनची कामं करते, मी इव्हेंट्सची कामं करते. ऑर्डर्स आल्या तर मी परत पीनट बटर आणि एनर्जी बार सुद्धा देईन. साड्यांचा बिझनेस तर आहेच आहे. अजून काही नवीन चांगलं असेल तर मी तेही करेन. असं म्हणतात की स्वप्न पाहणं सोडू नये, पण हेच स्वप्न जर घराचं असेल तर ते पाहणं नक्कीच सोडू नये. आणि आत्ता ही स्वप्नपूर्ती झालेली आहे मीरा जगन्नाथची, आपली लाडकी मीरा. आज तिचं स्वतःचं घर झालेलं आहे, त्यामुळे एक वेगळाच आनंद आहे. मीरा, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आणि तुझ्या घरात आज आपण बसलोय, आज छान वास्तुशांत झालेली आहे. कसं वाटतं? खूपच छान. म्हणजे स्वप्न पूर्ण झालं असंच वाटतंय. खरंच, कारण कसं आहे ना, की घराचं स्वप्न हे म्हणजे अनेक वर्ष तू पाहिलं असशील. आज मुंबईत तुझ्या हक्काचं घर झालं. आणि खरंच ही मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या मागचा संघर्षही तितकाच मोठा आहे मीरा. मला माहिती आहे, मला अंदाज असेल. पण तो संघर्ष किती जास्त होता तूच सांग. अं, संघर्ष म्हणजे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि करिअरसाठी आपलं शहर सोडून ती मुंबईमध्ये येते आणि मुंबईमध्ये घर होणं म्हणजे तर अगदी मी मुंबईला जेव्हा पहिल्या दिवशी आले होते ना, तेव्हा मी अशा उंच उंच बिल्डिंग्सला बघून म्हणायची की यार असं घर हवंय. पण रेंटनी मी राहायची एका छोट्याशा म्हणजे 100-150 स्क्वेअर फीट घरामध्ये. आम्ही 3-3 मुली राहायचो. सो तेव्हा जेव्हा राहिले होते ना, मी तेव्हाच म्हटलं होतं नाही, आपल्याला असं नाही राहायचंय, आपल्याला अपग्रेड करत राहायचे. आणि त्यानंतर मग रेंटच्या घरामध्ये 1 रूम, मग 1 RK, मग 2 BHK, मग 1 BHK परत. आणि त्यानंतर मी ठरवलं की आता हाय टाईम झालेला आहे, सेविंग सगळी केलेली आहे, जमवाजमव केली आहे आणि आता घर घेऊया. सो त्याच्यामध्ये कामं म्हण, इंडस्ट्रीतली मी जेव्हा 2018मध्ये पहिल्यांदा काम चालू केलं, त्याच्यानंतर मी एक दिवसही बसले नाही. मी नॉनस्टॉप 5 सिरियल, मूवी, वेब सिरीज, रियालिटी शोज आणि साड्यांचे बिझनेस, इव्हेंट्स, हे तुला सगळं माहिती. अनस्टॉपेबल आहेसच, म्हणजे तू कधी थांबतच नाही, काही ना काही चालू असतं. मीरा कुठल्या ना कुठल्या तरी कामात बिझी असते सतत. तर एनर्जी बार विकणं, परत पीनट बटर विकणं, सेटवरती जाऊन हे सगळं मी केलेलं आहे. येस येस. माझा सगळ्यात पहिला पीनट बटर आणि एनर्जी बार विकत घेणारा क्लायंट म्हणजे अभिजित खांडकेकर. मी त्या सेटपासून प्रत्येक सिरियलच्या सेटवर हे सगळं विकलेलं आहे. येस. खरंच, म्हणजे तू काही शांत बसत नाहीस कधी. नाही, मला नाही एवढं शांत बसायला. शांत बसले तर मग मी वेडी होऊन जाईल. आणि मला आधी अजिबात कामाची सवय नव्हती. पण मुंबईमध्ये आल्यावर तुम्हाला काम हे करावंच लागणार. आणि मुंबईमध्ये आल्यावरच मला कळलं की माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, मी किती काम करू शकते, किती धावपळ करू शकते, हे आधी माहीतच नव्हतं. सो मुंबईने मला खूप छान गोष्ट शिकवली की कधीच थांबायचं नाही, लढत राहायचं, पुढे जात राहायचं. म्हणजे खरंच असं म्हणतात की जेव्हा शाहरुख खानने ठरवलं होतं की मुंबईवर तो राज्य करेल, तेव्हा तो त्या नरिमन पॉईंटला गेला होता आणि समुद्राला त्यांनी सांगितलं होतं की येस, इथे मी या मुंबईचा, या शहराचा किंग होईन. आणि तो खरंच किंग झाला. तू असं हे स्वतःच्या घराचं स्वप्न मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी पाहिलं होतंस? कधी असं, कधी ते विश केलं होतंस? काय होतं ते? मी खरंच सांगू का, मी घर घ्यायचे हे नक्की होतं. कुठे वगैरे हे एवढं ठरलेलं नव्हतं. पण मी अगदी तिथेपर्यंतच पाहिलं होतं की बँड्रापर्यंत आपण येऊ शकतो, कलानगरपर्यंत येऊ शकतो. पण त्याच्यानंतर मी हे शेवटचं घर होतं. मी जवळजवळ 150 घरं पाहिली. लिटरली 150 घरं पाहिली मी 2 वर्षात. म्हणजे असं नाही की मी पाहिलं आणि डन केलं. मी 2 वर्ष घरं पाहिली. त्याच्यानंतर मग हे असं, ही बिल्डिंग पाहून असं म्हटलं, हे ये अपने बजेट के बाहेर होगा. पण वेळ चल ना, जाऊन बघूया. मला आवडलं. मी म्हटलं ठीक आहे, मला अजून थोडी मेहनत करावी लागेल, मी करेल, पण आता इथेच घेईन. सो मग मी इथे ते घर डन केलं. हो, आम्ही तो स्विमिंग पूलवाला फोटोही बघितला. या बरंच काही आहे या सगळ्या कम्युनिटीमध्ये, खूप छान आहे. येस येस येस. तुला आल्याला काय गोष्ट एखादी सर्वात जास्त क्लिक झाली या घरात सेम जसं मी पाहिलं घरात, म्हणजे जेव्हा घर घेत होते तेव्हा, त्यावेळेस मी ॲक्च्युली घर पाहिलं, गेले. त्याच्यानंतर मग खाली ई डेक जो होता, सो मी तिकडे गेले. आणि त्याच्यानंतर मी तो इन्फिनिटी पूल आणि समोर सीलिंग दिसतोय, अख्खा समुद्र दिसतोय. मी त्या क्षणाला ठरवलं की मी हे घर घेतीये. म्हणजे फ्लॅट. सिलिंग आणि सगळं दिसतं. येस येस येस. मला तो व्ह्यू पाहूनच इतकं पॉझिटिव्ह वाटलं. मी म्हटलं, मी आपलं गोरेगाव, अंधेरी, कलानगर, बँड्रापर्यंत पाहिलं होतं. पण मी म्हटलं वाय नॉट. मला तसंही साऊथ मुंबई जास्त आवडतं.
सो मी म्हटलं घ्यायचं तर मग इथेच घेऊया. येस. मीरा, तुझ्यातली जी कला दृष्टी जी आहे ती इथे छान दिसते आम्हाला, की ते क्रिएटिव्ह नजर तुझी आहे त्यांनी पारखून ठेत घेतलेलं आहे सगळं. आणि असं म्हणतात की प्रत्येक घरात जेव्हा आपण जातो तेव्हा कुठेतरी ती एक पॉझिटिव्ह वाईब पहिली जाणवते आणि मगच ते घर फायनल. आणि तू तर तसं आहेसच. तू असं काय विचार केला होता? मी याच बिल्डिंगमध्ये खूप सारे घर पाहिले होते ॲक्च्युली, पण त्यातल्या त्यात मला हा आवडला व्ह्यू. बिकॉज इथे ना दर 2 मिनिटांनी ना फ्लाईट लँड होताना दिसते. सो म्हणजे समुद्र आहे, फ्लाईट दिसत आहे, आणि हे मला माहिती नव्हतं. मला हे कालच कळलं. मी काल पाहिलं, कारण काल आले मी इथे. सो आणि मला या उंच बिल्डिंग्स आवडतात. आणि खरं सांगू, मी एवढा विचार केलाच नाही काहीच. मी फक्त तो समुद्र पाहिला आणि घर फायनल केलेलं आहे बस. मला फक्त होतं की माझं स्वतःचं हक्काचं घर हवंय, ते झालंय बस. क्या बात आहे. नाही, खरंच आहे, खूप मोठी गोष्ट असते कोणाचीही. आणि आज वास्तुशांतीला इथे छान सगळे घरचे आलेले आहेत. काय आई बाबा काय म्हणतात? खूप खुश आहेत. आणि या घरामध्ये जेवढं म्हणजे त्यांनीही मला मदत केली, माझ्या आईने, बाबाने, माझ्या ताईने, मला सगळ्यांनी पैशाचीही मदत केलेली आहे. सो ते एकटीचं माझं केलेलं नाही आहे, सगळ्यांची मेहनत आहे. फायनान्शियली म्हणा, मेंटली म्हणा, माझी पूर्ण फॅमिली आहे ती बरोबर होती. ते सुद्धा येऊन आधी पाहून गेले होते. आणि माझी नीज आहे, तिने खूप सारे कलर्स वगैरे, ताई म्हणजे माऊ हे करायला हवं, ते करायला हवं, हे असंही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या घराचं लोन मी स्वतः केलेलं आहे माझ्या. हां, म्हणजे हे जास्त कोणाला माहीत नाही आहे, पण मी स्वतः बँक ऑफ महाराष्ट्राची एजंट आहे. ॲज अ ब्रोकर म्हटलं तरी चालेल. सो मी त्यांचे लोनची कामं करते, तर मी माझ्या घराचं स्वतः लोनचं काम केलेलं आहे. सो त्याचा एक वेगळाच आनंद आहे माझा. सो साईड बाय साईड मी हे सुद्धा काम, साईड बाय साईड नाही, सगळी माझी मेन कामं आहेत. मी सगळं मिळून कामं करते. येस. खरंच मीरा, तू मल्टी टॅलेंटेड आहेसच. तू काय काय करतेस हे खरंच म्हणजे वेगवेगळं असतं. मुंबई सगळं शिकवते. आणि काय ना, आपल्या फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना आपण ह्या कामावर नाही डिपेंड राहू शकत. आणि सगळ्यांना माहिती आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणावं तेवढा तुम्हाला पेमेंट नाही मिळत. तर त्याच्यामध्ये हे करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला साईड बाय साईड 4-5, मी तर 10 कामं करायला तयार आहे. मला इतके आवडतं काम करायला, आणि मला वेगवेगळी कामं करायला आवडतात. भले त्याचा मला एक्सपिरियन्स नसेल तरी चालेल, मी शिकेन, आणि मला ते करायचे, ही जिद्द आहे माझ्यात. आणि बाबा काय म्हणले? खूप खुश आहेत, सगळेजण खूप खुश आहेत. सो त्यांना असं वाटतं चला सगळे सोबत पण आहेत आज. येस येस, आज सगळे आहेत. हो. नक्कीच. आज सगळ्यांनी एकत्र तुम्ही सेलिब्रेशन केलंय. आज वास्तुशांतीची पूजा पण झाली होती. आजच्या दिवशी जेव्हा तू घरात पाऊल ठेवलंस काय वाटलं? मी खरं सांगू, मी ना अशी एकदम रिलॅक्स्ड आहे. कारण हे घेण्याच्या आधीचा जो स्ट्रगल होता ना, आणि घर जेव्हा माझ्या नावाने रजिस्टर झालं आणि ज्या क्षणाला मला चावी मिळाली, त्यानंतर मी रिलॅक्स झाली. मला असं काही वाटत नाही आता. म्हणजे मी आनंदी आहे की आता घर कसं सजवायचं, आणि आता घराचे हप्ते फेडायचे आहेत, त्याच्यासाठी काय अजून नवीन कामं करायची आहेत. सो आता ते डोक्यात आहे, बाकी असं काहीच नाही आहे. हॅपी आहे, आय एम व्हेरी हॅपी. आणि घराचं हे इंटिरियर आणि सगळं तू तू सगळं करणार आहेस ना? नाही, नाही. माझी इंटेरियर मी एक म्हणजे आहे, एक इंटेरियर डिझायनर आहे, रिद्धी नावाची. फार हुशार आहे ती. खूप सगळ्याच गोष्टी तिने केल्यात. काही गोष्टी आहेत ज्या मला पर्टिक्युलर हव्या होत्या त्या तिने केल्यात. बिकॉज मला यातलं माहीत नाही आहे. तर मी का उगाचच मिक्सअप करू, म्हणून मी ते तिच्यावर सोडलं होतं. कारण 10 बाकीची कामं करायची, यात कुठे डोकं घालू. मग मला असं होईल की आता हेही बिझनेस चालू करेन मी. सो नाही. आता एक 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 घरातल्या गोष्टी सगळं लागणं सुरू झालेलं आहे. आणि यानंतर मीरा सध्या काय करते? मीरा काय करणार आहे? मीरा आम्हाला कुठे दिसणार आहे? काय सांगशील? हे बघ, सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रबरोबर लोनची कामं करते, मी इव्हेंट्सची कामं करते. ऑर्डर्स आल्या तर मी परत पीनट बटर आणि एनर्जी बारसुद्धा देईन. साड्यांचा बिझनेस तर आहेच आहे. अजून काही नवीन चांगलं असेल तर मी तेही करेन. आणि काम म्हणशील तर मी छान कामासाठी थांबली आहे. आत्ताही मला येतात सिरियल्सचे ऑफर्स, पण मला जर स्ट्रॉंग काही कॅरेक्टर आलं तर मग मी नक्कीच करेल. फॅन्स आतुर आहेत तुला पुन्हा एकदा स्क्रीनवर बघायला, त्यामुळे त्याहीसाठी आम्ही नक्कीच वाट बघू. आणि अजून काही ते यूट्यूब चॅनलचं काही? हां. हो. मी ॲक्चुअली ना कोणाला, मी सगळ्यांना सांगितलं, मला विचारलं की "अरे तू घराचं आता वास्तुशांती करते तर आपण व्हिडिओ वगैरे काढूया." मी म्हटलं नाही. मी फार थोडे-थोडे व्हिडिओ काढून दिलेत लोकांना. कारण मी स्वतः माझं यूट्यूबचं चॅनल स्टार्ट केलेलं आहे आत्ताच, मीरा जगन्नाथ नावाने. ज्याच्यावर आत्ता
मी काहीच नाही केले. 550च माझे आत्ता सबस्क्रायबर्स आहेत. सो मी त्याच्यावरती आता माझ्या घराचा अख्खा व्हिडिओ करून मी स्वतः आधी टाकणार आहे आणि मग मी बाकीच्यांना घरी बोलवणारे व्हिडिओ टाकण्यासाठी. जे यूट्यूब चॅनल येत आहे ही एक मोठी ब्रेकिंग न्यूज आता दिलेली आहे. तू त्याबद्दल आता सांग. म्हणजे आता मीरा जगन्नाथला आम्हाला जास्त ती कधी एकदा इंस्टाग्रामवर दिसते अशी वाट बघावी लागणार नाही. तिचं छान ब्लॉगिंग वगैरे येणार आहे. हो. कारण मी यूट्यूबवरती ना खूप वेळा काय होतं ना, काम नसतं त्यावेळेस मी घरी असते आणि मला कुकिंगची आवड आहे. सो कुकिंगचेही मी व्हिडिओज बनवणार आहे आणि होप करते मी त्याच्यातून सुद्धा जरा आणखीन पैसे कमवेन मी, म्हणून मी चालू करते. मीरा नाही, लवकर मला सबस्क्राईब करा. व्ह्युअर्स वाढवते मी. नाव काय? मीरा जगन्नाथ. लवकर शोधायला इझी पडेल असंच नाव. येस. आता यूट्यूब चॅनल पण जोरदार होऊ दे, त्याच्या तिथेही भरभराट होऊ दे आणि सगळीकडेच भरभराट आणि समृद्धी नेहमीच लाभत राहू दे तुला. थँक्यू सो मच मीरा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. कीप रॉकिंग ऑलवेज.